आपण दानियेलाचे पुस्तक याचे 6वा अध्याय आणि त्याचं 2 वचनावरती आपण थोड्या वेळ मनन करणार आहोत. बुक ऑफ डॅनियल चॅप्टर 6 वर्स 10 and 23. तिथं असं लिहिलं आहे, या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. आणि त्याचंच 23वं वचन आम्हाला वाचावयास भेटतं. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियेलास गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढले. तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. त्यानं हा जो बायबल मधला जो परिच्छेद आहे तो आमच्या सर्वांच्या परिचयाचा असा आहे. ज्यावेळेस दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो व इतर जे इस्रायल लोक आहेत त्यांना बंदिवासामध्ये बाबेलमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे. त्या पिरियड मध्ये ते बंदिवासात आहेत. परंतु बंदिवासात असूनही देवाची त्यांच्यावरती मर्जी होती, देवाची इस्रायलावरती कृपा अशी होती. आणि त्याचीच परिणती म्हणून हे जे 4 जे तरुण जे होते देवाने त्यांना निवडले. त्यांना राजासमोर कृपेसाठी पात्र असे केले. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दानियल हा त्यामध्ये अतिशय हुशार व तरबेज असा तरुण होता. आणि त्यामुळे आम्ही पाहतो की राजाने दानियेलाला एका मोठ्या पदावरती त्याला नेमिले. जे लोक आहेत, 3 जे मेन ऑथॉरिटी आहे त्यामध्ये दानियल होता. आणि या तिघांमध्ये देखील दानियल अव्वल असा होता. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो ज्यावेळेस देव आपल्या लोकांवरती दया करतो, ज्याच्यावरती कृपा करतो, त्यावेळेस सायमल्टेनियसली दुसरी एक ऑथॉरिटी, दुसरी एक शक्ती कार्यरत होते. आणि ती म्हणजे सैतानाची शक्ती त्या ठिकाणी कार्यरत झाली. असं म्हटलेलं आहे की दानियल सर्व गोष्टीमध्ये अव्वल आहे आणि सर्व गोष्टीमध्ये प्रवीण असल्यामुळे त्याला सर्व राज्यामध्ये मोठा मान असा आहे. आणि त्यामुळे इतर जे अधिकारी होते, इतर जे त्याच्या ज्युनियर जे होते, त्याला कोणत्यातरी गोष्टीने दानियेलाला धरावं आणि राजासमोर त्याला नमतं करावं किंवा त्याला डिक्री करावी म्हणून त्याचा प्रयत्न करत होते. परंतु असं म्हटलेलं आहे की दानियेलाला देव त्याच्या सोबत होता आणि दानियल हा आत्म्याच्या प्रेरणेने चालत होता. आणि त्याच्यामुळे कोणती चूक इतर जे अधिकारी आहेत, प्रांताधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत त्यांना सापडली नाही. आणि त्यामुळे त्यांनी असा त्यांच्यामध्ये संगनमत केलं की दानियेलाला धरणे, कोणत्याही चुकीमध्ये धरणे कामाच्या, हे आता अशक्य आहे. परंतु त्याचे जे काही देवाच्या संदर्भातली जी गोष्ट आहे त्याविषयी जर आपण काही जर केलं तर आपण दानियेलाला चुकीमध्ये धरू शकतो. आम्हाला स्टोरी माहिती आहे. त्यानंतर त्यांनी राजाजवळ फरमान काढले आणि म्हटले की 30 दिवसापर्यंत तुमच्या मूर्तीशिवाय आणि तुमच्या दैवताशिवाय कोणीही कोणत्याही दैवताला दंडवत घालणार नाही, की प्रार्थना करणार नाही, असे फरमान काढा. राजाला हे आवडलं की आपल्या विषयीची प्रशंसा पूर्ण राज्यामध्ये होणार आहे, आपल्याला सर्व प्रजा नमन करणार आहे. आणि त्यामुळे त्याने फरमान जे काढलं त्याच्यावरती त्याने सही केली, शिक्कामोर्तब करून ते फरमानाला निश्चिती आणली. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो 10व्या वचनामध्ये की ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले. आता ह्या ठिकाणी जे देवाचे लोक आहेत, या ठिकाणी जे देवाचे विश्वासणारे आहेत, त्यांच्याविषयीचा एक ऍटिट्यूड किंवा एक स्वभाव
आम्ही या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी दानिएलाने पाहिलेलं आहे की फरमानावर सही झालेली आहे. फरमान कोणत्याही बाजूने पॉझिटिव्ह नव्हता. फरमान कोणत्याही बाजूने फेवर मध्ये नव्हता की जेणेकरून त्यामध्ये आनंद होईल किंवा समाधान वाटेल, किंबहुना टोटली अपोजिट असा होता. विरोधकांनी केलेला जो काय कट आहे, कट कारस्थान आहे, तो त्यांच्यासाठी तो असा निश्चित असा झाला, तो यशस्वी झाल्याचा तो एक फरमान असा होता. परंतु दानियल जे देवाचा माणूस होता, त्याचा जो स्वभाव आम्हाला या ठिकाणी पाहण्यात येतो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याने हे ऐकले. त्यानं यातून आम्हाला प्रभू काही शिकू पाहत आहे. ज्यावेळेस जग आमच्या विरोधात फरमान काढते, ज्यावेळेस जग आमच्या विरोधात काही कट कारस्थान करते, त्यावेळेस जर तुम्ही ऐकले तर तुमचा जे काय मनस्थिती आहे दानियाला सारखी असावी. जी काय माझी मनस्थिती आहे, माझं जे मन आहे ते दानियाला सारखे असावे. त्यावेळेस असं म्हटलं आहे की तेव्हा तो आपल्या घरी गेला आणि त्याच्या खोलीतल्या खिडक्या येरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्या ठिकाणीची जी घराची जी परिस्थिती आहे ती आम्हाला या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. ज्या वेळेस तो आपल्या घरी गेला आणि घराच्या जे काही येरुशलेमच्या बाजूच्या जे काही पूर्वेकडच्या ज्या खिडक्या होत्या त्या उघड्या होत्या. पर्टिक्युलर बायबल कधी कधी खूप सारांश मध्ये काही लिहिते, परंतु काही ठिकाणी बायबल काही विस्तारित प्रमाणात लिहिते. अर्थात या ठिकाणी जे काही वर्णन केलेलं आहे की ज्या खिडक्या होत्या त्या येरुशलेमच्या दिशेने होत्या आणि त्या उघड्या होत्या. या ठिकाणी आम्हाला पाहावयास भेटतं, ज्यावेळेस येरुशलेमेकडे मंदिराकडे जो कोणी तोंड करून प्रार्थना करेल, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकेल, अशी ज्यावेळेस शलोमोन राजाने देवाजवळ विनंती केली की हे प्रभू, जो कोणी या मंदिराकडे मुख करून कुठेही असो, जगाच्या पाठीवर कुठेही असो, या मंदिराकडे जो कोणी तो मुख करून प्रार्थना करेल, त्यावेळेस तू त्याची प्रार्थना ऐक. हा जो फेथ, हा जो विश्वास त्याच्यामध्ये होता, त्याचा रिझल्ट असा झाला की आम्ही पाहू शकतो की त्या फरमानाचं देखील दानिएलाच्या मनावर किंवा त्याच्या कोणत्याही प्रकार त्याला भीती उत्पन्न झाली नाही आणि त्यामुळे त्याने त्या खिडक्या बंद न करता तशाच उघड्या होत्या आणि त्याने त्या विश्वासाने असं म्हटलेलं आहे की त्याने नित्य क्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. या ठिकाणी देवाच्या लोकांना एक टीचिंग आम्ही या ठिकाणी पाहतो. जर व्यवस्था आपल्या विरोधात आहे, परिस्थिती आपल्या विरोधामध्ये आहे, त्यावेळेस आपण जो विश्वास प्रभूने आम्हाला दिलेला आहे, जो विश्वास त्याच्यामध्ये आम्हाला त्याने निर्माण केलेला आहे, तो मेंटेन करत आम्ही नित्यक्रमाप्रमाणे आपण प्रार्थना गुडघे टेकून आमच्या प्रभूची प्रार्थना करणे गरजेचे अशी आहे. आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे की त्याने आपल्या देवाला धन्यवाद केला. प्रियाने, या ठिकाणी कोणत्याही बाह्य परिस्थितीचा त्याच्यावरती परिणाम झाला नाही, किंबहुना तो आपल्या विश्वासामध्ये स्थिर राहिला आणि त्याने देवाजवळ प्रार्थना केली. परंतु 23व्या वचनामध्ये आम्ही ह्या प्रार्थनेचा एक जो रिझल्ट आहे, जो परिणाम आहे, आम्ही त्या ठिकाणी आम्ही पाहू शकतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानिएलास गुहेतून बाहेर काढा. त्याच गुहेमधून बाहेर काढले तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. त्याने प्रार्थना केली, विश्वास प्रगट केला, परंतु त्याला शिक्षा ही चुकली नाही. असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस लोकांनी पाहिलं की दानिएल आपल्या नित्यक्रमाप्रमाणे आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहे आणि त्याची तीच गोष्ट
त्यांच्यासाठी दोषी लावण्यासाठी ठरवण्यात गेली. आणि तेच राजासमोर गेले आणि म्हटले की राजा, तुम्ही जो फरमान काढलेला आहे त्या फरमानावर नुसार कोणीही येत्या 30 दिवसापर्यंत दुसऱ्या कोणत्याही दैवताची प्रार्थना करणार नाही, आराधना करणार नाही, परंतु दानियल म्हटलेला जो अधिकारी आहे त्याने तुमच्या फरमानाला जुमानलं नाही आणि त्याने आपल्या देवाजवळ प्रार्थना अशी केली. या ठिकाणी जरी राजा दुःखी झाला, परंतु त्यावेळेची प्रथा अशी होती, जे काही ठरलेलं आहे राजा आपल्या रेप्युटेशन साठी, इतर राज्यांना दहशत बसावी म्हणून तो आपला नियम बदलत नव्हता. आणि त्यानुसार आम्ही पाहू शकतो की राजाने दानियाला इच्छा नसताना देखील असं म्हटलेलं आहे की सिंहाच्या गुहेत टाकण्याची शिक्षा देण्यात आली. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो 23व्या वचनामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे त्याला शिक्षा दिली, परंतु जे भुकेले सिंह आहेत त्यांनी देखील त्या दानियाला कोणत्याही प्रकारे उपद्रव केला नाही, तर त्याला त्या ठिकाणी सुरक्षित देवाने असं ठेवलेलं आम्ही पाहतो. कारण असं म्हटलेलं आहे की तो प्रार्थनेमध्ये विश्वासामध्ये स्थिर असा होता. त्याने या ठिकाणी अधिक एक लेसन तुम्हाला आणि मला या ठिकाणी पाहावयास भेटत आहे. त्याला शिक्षा झाली, तो प्रार्थनेमुळे तो वाचला गेला, परंतु वचनाचा जो शेवटचा भाग आहे त्याविषयी असं म्हटलेलं आहे, कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. पुष्कळशे आम्ही जे ख्रिश्चन म्हणणारे लोक आहेत, विश्वासणारे म्हणणारे लोक आहेत, आमच्या पिढ्यांपासून आम्हाला ख्रिस्त कळालेला असेल, आमच्या आई वडिलांपासून ख्रिस्ताची ओळख तुम्हाला मला कदाचित झाली असेल आणि म्हणून प्रार्थना कशी करावी हे देखील आम्हास माहिती असेल आणि आमच्या रुटीन नुसार आमच्या प्रार्थना आमच्या जीवनामध्ये देखील असू शकतात. परंतु त्या प्रार्थनेवरती जो आम्ही विश्वास प्रगट करावा तो विश्वास कदाचित आम्ही कुठंतरी मागे पुढे पडत असो. त्याने या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. तर भुकेलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये आता दानियल जाणार आहे, परंतु असं म्हटलेलं आहे त्याच्या देवावरती विश्वास होता. त्याची जी प्रार्थना होती तो नित्यक्रमाने जरी म्हटलं गेलेला आहे, परंतु रुटीन नुसार नव्हती, विश्वासाने ती प्रार्थना होती. त्या प्रार्थनेमध्ये पूर्ण देवावरचा त्याचा विश्वास असा होता आणि त्याचीच परिणती आम्ही पाहू शकतो की भुकेलेल्या सिंहाने देखील त्याला काही इजा करू शकले नाही. देवाने त्या भुकेल्या सिंहांचं देखील मुख बंद केलं आणि अशा प्रकारे त्याची सुटका केली. प्रियानो, यातून आम्हाला पाहावयास भेटतं, कदाचित आम्ही प्रार्थना करतो पण त्या प्रार्थनेनुसार आमचा विश्वास बळकट होत चाललेला आहे काय? कारण प्रार्थना करणे ही एक गोष्ट आहे, परंतु त्या प्रार्थनेवरती विश्वास ठेवणे, त्या प्रार्थनेवरती विश्वास ठेवून जीवन जगणे, डिपेंड्स राहणे देवावरती, ही एक दुसरी गोष्ट अशी आहे. पुष्कळ वेळेस आम्ही ती छोटीशी स्टोरी वाचतो आणि ऐकतो देखील. ज्या वेळेस मंडळी प्रार्थना करत आहे पावसासाठी आणि त्यावेळेस पालकांनी प्रार्थना केली आणि सर्वजण निघून गेले आणि त्यावेळेस एक लहान मुलाजवळ तो छत्री घेऊन आलेला होता आणि पालक म्हणतात, अरे तुला समजत कसं नाही, पाऊस तर नाही आणि तू छत्री कसा घेऊन आलास? तो म्हटला, तुम्ही प्रार्थना केली आहे ना आणि त्यामुळं मला विश्वास आहे की आता पाऊस येईल आणि त्यामुळं मी छत्री घेऊन आलेलो आहे. त्यानं अवघी मंडळी केवळ प्रार्थना करत आहे, परंतु प्रार्थनेचं उत्तर आम्हास मिळेल असं त्यांनी विश्वास किंवा कुठेतरी कार्यामध्ये कृतीमध्ये ते कमी पडलेलं आम्ही पाहतो. परंतु डोळे झाकून प्रार्थनेवरती विश्वास ठेवणार ते लहान मुलाने अवघ्या मंडळीला एक शिकवण दिली. जर आम्ही प्रार्थना करत आहोत तर त्या प्रार्थनेनुसार आम्ही विश्वास देखील आम्ही प्रगट करावा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाने त्याला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढले, कारण त्या परमेश्वरावरती भरोसा होता. त्याचनुसार आम्ही अधिक एक महत्वाची गोष्ट, अतिशय बिकट परिस्थितीमध्ये प्रार्थनेचं उत्तर कशा रीतीने भेटलं ते आम्हास एक प्रेषितांची कृत्ये त्याचा 12वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन व 11 वचनामध्ये आम्हास नमूद केलेल्या
त्या घटनेवरून कळून येतं. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वरती घेतला गेला, शिष्यगण कार्यरत झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात येरुशलेम मध्ये कार्य सुरू केलं. असं म्हटलेलं आहे की हेरोद राजा मंडळीला छळावयास पुढे आला आणि त्याने त्या मंडळीचा छळ सुरू केला. आणि त्यांनी पाहिलं की योहानाचा भाऊ याकोब याला तलवारीने जिवे मारिले आणि हे यहुदी लोकांना आवडले, म्हणून त्याने अधिक त्यांना खुश करण्यासाठी पेत्राला पण धरले आणि तुरुंगात डांबून ठेवले. आणि असं म्हटलेलं आहे की त्यावेळेस सणाचे दिवस होते, बेखमीर भाकर आणि वल्लंडनाचे दिवस होते. आणि म्हणून हे सणाचे दिवस संपल्यानंतर त्याला तुरुंगातून बाहेर काढावे आणि सर्व समक्ष पुन्हा एकदा त्याचा वध करावा, म्हणून त्याला तुरुंगात डांबून ठेवले. 5वं वचन आम्हाला सांगतं आहे, 12वा अध्याय आणि 5वं वचन आम्हाला सांगतं की याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. पेत्रच पहाऱ्यामध्ये आहे, अतिशय कडक पहाऱ्यामध्ये आहे, परंतु असं म्हटलेलं आहे की मंडळीची प्रार्थना त्याच्यासाठी एकाग्रतेने चाललेली अशी होती. या ठिकाणी देखील आम्हाला शिकावयास भेटत आहे. आम्ही कदाचित प्रार्थना करतो, आमची प्रार्थना नेहमी जेवणाच्या वेळेच्या प्रार्थनेसारखी असते का? जेवण समोर आलेलं आहे, पटकन 1 मिनिटात प्रार्थना करायची आणि उरकून घ्यायचं आणि जेवण सुरू करायची, अशी नेहमीची आमची प्रार्थना आहे का? ज्यावेळेस खरंच प्रार्थनेची गरज असते, असं म्हटलेलं आहे की मंडळीने एकाग्रतेने प्रार्थना करत होती. ज्यावेळेस मंडळीची आमची वैयक्तिक प्रार्थना एकाग्रतेने होते, एक चित्ताने होते, देवासमोर गुडघे टेकून तूच आमचा तारणारा, तूच आमचा सर्व काही त्राता आहेस, ज्यावेळेस आम्ही अशी प्रार्थना करतो, ज्यावेळेस आम्ही इतर सोर्स ऑफ जे आम्ही पाहतो त्याच्याकडे न पाहता केवळ देव आणि देवच आमच्यासाठी एकच पर्याय आहे, तोच आमच्यासाठी सोर्स आहे सगळ्या गोष्टीचा, त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे एकाग्रतेने प्रार्थना करू, असं म्हटलेलं आहे की पेत्रस 3 दरवाजाच्या आतमध्ये, 3 झेलच्या आतमध्ये त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की मंडळीची एकाग्रतेने प्रार्थना चाललेली होती. ती प्रार्थना देवाने ऐकली, त्याने आपला देवदूत पाठवला आणि कशा रीतीने त्याची सुटका केली. असं म्हटलेलं आहे की देवाचा दूत त्याच्या जवळ आला, त्याला मोकळे असे केले आणि तो पहिला दरवाजा ओलांडला गेला. असं म्हटलेलं आहे पेत्रस स्वप्न पाहत आहे असं त्याला वाटलं आणि त्यावेळेस दुसरा दरवाजा उघडला गेला, त्यावेळेसही त्याला काही भान नव्हतं. असं म्हटलेलं आहे तिसरा दरवाजा उघडला गेला आणि पेत्रस तुरुंगाच्या पूर्णपणे बाहेर आला आणि त्यावेळेस त्याला जसा झोपेतून जागे व्हावा तसे तो झोपेतून जागे झाला. आणि तो असं म्हटला की नंतर 11 वचन आम्हाला वाचावयास भेटतं, मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडविले आहे. तिसऱ्या दरवाजापर्यंत येईतोपर्यंत पेत्राला हे समज किंवा ही जाणीव झाली नाही की आपली सुटका होत आहे. त्याने यातूनही आम्हाला अतिशय महत्वाचा पॉइंट आम्हाला देव शिकू पाहत आहे. कितीही भयंकर परिस्थिती असू द्या, कितीही परिस्थिती आमच्या विरोधात असू द्या, परंतु असं म्हटलेलं आहे ज्यावेळेस मंडळी, ज्यावेळेस तुम्ही आणि मी एकाग्रतेने त्या देवाजवळ प्रार्थना करू, कितीही बिकट परिस्थिती असली, कोणत्याही प्रकारे त्यातून सुटका होण्याची अपेक्षा नसली किंवा आम्हाला आता होप्स आमचे संपलेले असले, फक्त प्रार्थना चालू जर असली तर असं म्हटलेलं आहे की त्या कितीही बिकट परिस्थितीमध्ये देखील देव आपल्यासाठी कार्य करण्यास तत्पर आहे, तयार आहे. प्रियांनो, आम्हाला हे प्रार्थनाचं जे महत्व आहे यातून आम्हाला दिसून येतं आणि म्हणूनच तर आम्हाला वचन सांगतं की निरंतर प्रार्थना करा. प्रियांनो, आम्हाला हा जो देवाची दिलेली महान दया आहे, कारण ही दयाच आहे, कारण आम्ही ज्या प्रार्थनेद्वारे थेट स्वर्ग राज्यामध्ये जाऊन देवाच्या जे सिंहासन आहे ते आम्ही हलवू शकतो, त्याच्या समोर आम्ही प्रगट होऊ शकतो आणि प्रार्थनेद्वारे देवाला आम्ही हे सर्व काही कार्य करण्यास त्याला आपण
त्याला त्याची त्याची इच्छा त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करू शकतो. प्रियानो, या ठिकाणी आम्ही यातून हेच पाहू शकतो की प्रार्थनाचे महत्व आणि त्याचा झालेला नंतर महान बदल आम्ही याद्वारे आम्ही पाहू शकतो की अशा रीतीने देव आमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. देवाने दानियेलाची प्रार्थना अतिशय मरणाच्या तोंडाजवळ त्याला घेऊन गेला, तरी त्याने भरोसा ठेवल्यामुळे देवाने त्याला त्याच्यातून सोडवण्यात आले. पेत्रसला देखील आम्ही पाहिलं की कशा रीतीने अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्याला मरणच आता येणार होतं, कारण त्याला सोडवणारा दुसरा कोणी सेकंड ऑथॉरिटी नव्हता. असं म्हटलेलं आहे की ना तर त्यांना राजकीय आश्रय होता, ना त्यांच्याजवळ पैशा पाण्याचा महान असा आश्रय होता, किंवा कोणतंही असं सामुदायिक त्यांचं असं संघटन नव्हतं की जेणेकरून त्याला त्यामधून सुटका अशी होईल. मनमानी त्यांची चाललेली होती हेरोदाची, परंतु देवाने त्यातूनही त्याला सोडवलं आणि प्रार्थनेचं जे उत्तर आहे ते महान बदलाने आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं पाहावयास भेटतं. या ठिकाणी आम्हाला एक सुंदर अधिक एक उदाहरण आहे. पुष्कळ वेळेस आम्ही प्रार्थना करतो, पुष्कळ दिवस आम्ही प्रार्थना करतो कदाचित एखाद्या विषयासाठी, परंतु ते आम्ही त्याचं उत्तर आम्हाला भेटत नाही. लॉंग टर्मच्या देखील प्रार्थनेचं उत्तर देव एक वेळेस अशा प्रकारे अनुग्रह करतो आणि तो आमच्यावरती प्रार्थनेचं उत्तर देतो. आम्ही जर निर्गमनाचा 2रा अध्याय आणि 23 ते 25 हे वचन जर वाचलं तर असं म्हटलेलं आहे की इस्रायल जाचामुळं अतिशय आक्रोश करत होता. इस्रायल मिस्रामध्ये अतिशय वेदनेमध्ये त्या ठिकाणी होता आणि त्याचा आक्रोश, त्यांची आरोळी, त्यांच्या वेदना या परमेश्वरासमोर गेल्या. 430 वर्षानंतर असं म्हटलेलं आहे की देवाने त्यांच्यावरती आपला अनुग्रह केला, त्यांची प्रार्थना ऐकल्या आणि अब्राहम, इसाक आणि याकोबाला दिलेलं अभिवचन त्याला स्मरण झाले आणि त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना ऐकून सोडवण्याची तजवीज केली. प्रियांनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ह्याद्वारे आम्हाला प्रार्थना कशी करावी त्या वेगवेगळ्या आम्ही अध्यायामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये त्याने आम्हाला शिकवलेले आहे. आग्रहाची प्रार्थना, ते विधवेने अतिशय आग्रहाने प्रार्थना केली आणि असं म्हटलेलं आहे की तो अधिकारी तर तो अन्यायी असा होता, परंतु त्याने पाहिलं की जर मी ह्या विधवेला जर नकार देत आहे, परंतु ती सारखी येऊन मला ती त्रास देईल आणि म्हणून मी एकदाच तिचं जे काय म्हणणं आहे ते ऐकेल, तिला न्याय देईल आणि यापासून मी माझी स्वतःची सुटका करेल. जर अन्यायी अधिकारी जर अशा रीतीने जर न्याय करतो तर आमचा प्रभू तर न्यायी आहे, दयाळू आहे, तो तुमच्या आणि माझ्या प्रार्थना का ऐकणार नाही? प्रियांनो, आम्ही प्रार्थनेवरती भरोसा ठेवावा. आमच्या प्रार्थना एकाग्रतेने असावे. आमच्या लॉंग टर्मच्या प्रार्थना देखील देव ऐकू शकतो, याचं आम्हाला वचनामधून तो आम्हाला दाखवून देत आहे आणि त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया आणि त्याच्या चरणाजवळ राहत विश्वासाने प्रार्थनेमध्ये कोणतीही परिस्थिती असू द्या, आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभूजवळ जाण्याचा प्रयत्न